Good morning everyone. Today we'll be discussing about the shortcut tricks to solve the number of mathematical problem. Because in banking exam, while we are solving n number of problems, we come across time saving problem. So in order to solve much amount of question and enhance much amount of marks, we need to know about the much more amount of shortcut tricks. So we'll be discussing in this session the tricks used in addition and how it will be applicable in exam in order to minimize the excess time, while that time we can utilize in solving other problem. But in order to solve this, we need to know this trick. So we will start this session now about the shortcut tricks in mathematics. Okay. So today's topic shortcut tricks in addition. So if we see, आपण यामध्ये पहिला प्रकार बघूया. विशिष्ट मांडणीतील संख्यांची बेरीज. या प्रकार ही वैशिष्ट्य प्रकार आहेत. सो यामधला पहिला प्रश्न, तुम्ही स्क्रीनशॉट घेत जावा जेणेकरून तुम्हाला रेफरन्स घेण्यात मदत होईल. समजा जर का आपल्याला अशा प्रकारची जर का बेरीज मध्ये शॉर्टकट ट्रिक्स अप्लाय करायचे असतील तर आपण कमी वेळात कशा प्रकारे आपण सॉल्व करू शकतो तरी आपण पाहूया. यामध्ये आपण बघतोय वैशिष्ट्य नंबर जो 3 जो सातत्याने आपण यूज केलेला आहे. सो त्यामध्ये आपण बघायचं शेवटची पेअर मध्ये ज्यामध्ये दिसते आपल्याला की हा नंबर कितव्या रँकवर आहे, 5th रँकवर. हा थर्ड नंबर कितव्या रँकवर आहे, 4th रँकवर. हा नंबर कितव्या रँकवर आहे, 3rd रँकवर. हा नंबर कितव्या रँकवर आहे, 2nd रँकवर. हा नंबर कितव्या रँकवर आहे तर 1st रँकवर. तर आता आपण या नंबरचे रँक शोधून काढलेले आहेत. आता आपल्याला काही करायचं नाही, आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे, यांची मल्टिप्लिकेशन. जसं 3 5 किती, ते म्हणजे 15. 1 कॅरी, पण तो लक्षात ठेवायचा, आपल्याला लिहायचा नाहीये. 3 4 12 किती, 3 4 12 प्लस 1 कॅरी 13. 13 मधला 1 कॅरी लक्षात ठेवायचा, आपल्याला लिहायचा नाहीये. 3 3 9 प्लस 1 कॅरी 10. 1 कॅरी 10 मधला 1 कॅरी 3
टू जा 6, 1 कॅरी 7. आता कॅरिंग नाहीये. 3 1 जा 3 किती आहे 3. हे आलं आपलं उत्तर. पाहून घ्या एकदा शॉर्टकट ट्रिक. One more example to solve this type of one more example. Second is 4 plus 44 plus 444. याचा स्क्रीनशॉट घेत राहा. सो यामध्ये आपण पाहतोय कितव्या रँकवर आहे, तर हा आहे 3rd रँकवर. हा 4 नंबर आहे 2nd रँकवर. हा कितव्या रँकवर आहे, 1st रँकवर. आता आपल्याला फक्त एवढंच आन्सर काढण्यासाठी जी ट्रिक सांगितली आहे की 4 3 जा किती 12, 1 कॅरी लिहायचा नाही. 4 2 जा 8 किती 9, बरोबर. 4 1 जा 4 किती 4. स्क्रीनशॉट घेत राहा. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. आपल्याला क्वेश्चन आहे 7 + 77 + 777 7777. यामध्ये परत जसं आपण आधीप्रमाणे सॉल्व्ह केलं ही पेअर शोधून काढायची लास्टवाली. त्याचप्रमाणे त्यांचे रँक देत जायचे. कितव्या रँकवर आहे, फर्स्ट पासून 7 4th रँकवर. हा कितव्या रँकवर आहे, 3rd रँकवर. हा कितव्या रँकवर आहे, फर्स्ट पासून 2nd रँकवर. हा कितव्या रँकवर आहे, 1st रँकवर, बरोबर. आता आपल्याला मल्टिप्लिकेशन परफॉर्म करायची. 7 4 जा 28, 2 कॅरी लक्षात ठेवायचं, लिहायचं नाही. 7 3 जा 21 प्लस 2 कॅरी 2 कॅरी. 7 2 जा 14, 2 कॅरी 1 कॅरी. आता 7 1 जा 7 8. नीट बघा, समजते का तुम्हाला. काही डाऊट असेल चॅट बॉक्स आहे त्याच्यात तुम्ही मेन्शन करू शकता. आपण जाऊया आता नेक्स्ट टाईपवर. पाढ्यातील संख्यांची
बेरीज. सो पहिला क्वेश्चन आहे आपल्याला प्लस 30 इज इक्वल टू हाऊ मच. सो यात पण एक ट्रिक आहे आपल्याकडे. समजा अशा प्रकारचे आपल्याला IBPS मध्ये मोस्टली अशा प्रकारचे क्वेश्चन येतात. सो अशामध्ये आपण सातत्याने पाहिलं की हे सगळे अंक 3च्या पाड्यात येतात, बरोबर. सो यामध्ये आपण 3 आपले सोल्युशन पॅड मध्ये 3 हा अंक घ्यायचा, 3. त्याला नेहमीच 5 नी गुणाकार करावा. ही फिक्स व्हॅल्यू म्हणून ह्याला सर्कल केलेला आहे. 3 5 चा किती 15. त्यानंतर आपल्याला 11 नी मल्टिप्लाय करायचं आहे. याचे सर्कल व्हॅल्यू आहेत त्या फिक्स व्हॅल्यू आहेत, जेणेकरून आपल्याला ह्यांचं उत्तर पाहिजे. सो नेहमी जर का अशाच प्रकारचे जर का ॲडिशन आपल्याला परफॉर्म करायची असली तर आपल्याला ही स्टार्टिंग व्हॅल्यू इंटू 5, आन्सर आलं 15, इंटू 11 किती येणार, बघा तुम्हाला समजते का. असेच आपल्याला आता या टाईपमध्ये अजून काही क्वेश्चन्स आहेत जे आपण सॉल्व करू. स्क्रीनशॉट घेत राहा. जसं आपण आधीच्या उदाहरणात पाहिलं 2 इज द इनिशियल व्हॅल्यू. सो आपण 2 लिहू. त्यानंतर काय करणार, फिक्स व्हॅल्यूनी मल्टिप्लाय, जी 5 आहे, किती येणार 2 इंटू 5 10. त्यानंतर इंटू फिक्स व्हॅल्यू कोणती 11. हे आपल्याला पेपरमध्ये सॉल्व नाही करायचंय, तेव्हा आपल्याला टाइम फटाफट वाढवायचा आहे आणि हे आपल्या डोक्यातल्या डोक्यात केलं पाहिजे. पण आता इकडे का सॉल्व करतोय की जितका आपण चुका करू, प्रॅक्टिस करू, तितकी आपली ॲक्युरेसी वाढेल. ओके. सो 10 इंटू 11 किती येणार 110. सो हे आलं आपलं उत्तर 110. अजून एक एक्झाम्पल पाहूया. यामध्ये इनिशियल व्हॅल्यू कोणती आहे, ती म्हणजे 5. 5 इंटू किती तर 5 फिक्स व्हॅल्यू. 5 गुणिले 5 किती 25. 25 गुणिले 11 किती 5 7 2. याला आपलं उत्तर 275. या एक्झाम मध्ये आपल्याला खूप कमी वेळ दिलेला असणार. आपल्याला प्रत्येक क्वेश्चन 30 सेकंदाच्या आत सॉल्व केला पाहिजे. सो तुम्हाला कळलं असेल की आपल्याला आपली ॲक्युरेसी किती हवी
आणि अलॉंग विथ दॅट क्वांटिटी किती हवी, कारण का जितका आपण प्रॅक्टिस करू तितकी आपली सराव होऊन जाईल. सो तुम्हाला काय मी एक्झाम्पल देतो सॉल्व्ह करण्यासाठी. स्क्रीनशॉट घ्या. सो चला सॉल्व करा. चला तर मग आपण सॉल्व करून पाहूया. 6 त्याचं एक्सप्लेनेशन मी इथे लिहित आहे. 6 मधली 6 ही फिगर लिहायची, बरोबर. त्यानंतर आपल्याला 5 नी गुणाकार करायचा आहे. 6 5 जा किती 30, 30 इंटू किती 11. सो 11 इंटू 30 किती 330. आलेलं आन्सर आहे आपलं 330. कॅल्क्युलेटरनी पण चेक करा, पण आपल्याला बँकेच्या एक्झाम मध्ये कॅल्क्युलेटर अजिबात अलाउड नाही. पण तरी पण तुम्हाला व्हॅलिडेशनसाठी सध्या आत्ता रिव्हिजनसाठी तुम्ही प्रॅक्टिसमध्ये बघू शकतात की आपलं उत्तर बरोबर आहे की नाही. 8. सेकंड एक्झाम्पल, that is 8. So 8, a fourth, a fifth, 8 into 5. 8 5 जा 40, 40 into 11, that come across 440. सो आपल्याला आलेलं आन्सर आहे 440. ओके. 6th एक्झाम्पल कडे जाऊया आपण. 9 इंटू 5. 9 5 जा किती 45. 45 इंटू 11 किती 5 9 4. हे आन्सर आहे आपलं 6th. सो 495. बघा तुम्ही सॉल्व्ह केलेलं आन्सर बरोबर आलेलं आहे की नाही, चेक करा. टेक द स्क्रीनशॉट ऑफ इट. पुढचा टाइप आहे
सिरीजमधील छेदस्थानी असणारी अपूर्ण संख्येची बेरीज. तो पहिला क्वेश्चन आहे आपला 1/2 1/2 अधिक 1/6 अधिक 1/8 अधिक 1/12 अधिक 1/20 यांच्या बेरीज करून दाखवायचे आहेत आपल्याला. आपलं ठरलंय की आपल्याला कमी वेळात जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. सो यावर पण काही ट्रिक्स आहेत आपल्याकडे. सो यात दिसते हा जो डिनॉमिनेटर आहे यात दिसते की आपल्याला हा प्रोडक्ट हा नंबर कसा फॉर्म झालाय 1/2 बरोबर. कारण का क्वेश्चन मध्येच म्हणाले सिरीज मधील छेदस्थानी असणारे सिरीज मधील. सो हा नंबर कसा बनलाय 2/3. हा नंबर कसा बनलाय 3/4. हा नंबर कसा बनलाय 4/5. सो आपण डिकोड करून आपल्याला असं आणलंय आन्सर. सो आपलं आन्सर काय असणार आता 4/5 शेवटची पेअर. त्याचा आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये आपल्याला आन्सर लिहायचं. दिस इज आवर आन्सर. बघा समजते का तुम्हाला. दूसरा क्वेश्चन ओके. जसं आपण इंटेलिजन्स वापरला तसंच आपण या सेकंड उदाहरणात पण तसंच टाईपचे इंटेलिजन्स लावू शकतो. हा नंबर कशाने बनलाय 1/2. हा नंबर 2/3. हा नंबर 3/4. आवर आन्सर किती येते 3/4. बघा ह्याच्यामध्ये एकदा का आपल्याला लॉजिक कळलं की असे असे पेअर बनतात तर शेवटचे आन्सर जे येते 3/4 किंवा 4/5 हेच आन्सरला आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहायचं. एवढं सोपं आहे. नेक्स्ट क्वेश्चन 1/2 अधिक 1/6 अधिक 1/12 अधिक 1/20 अधिक 42 अधिक 1/20. तुम्हाला 30 मिनिटं देतो सॉल्व करायला. बघा जमते का.
नो इश्यू, वी विल ट्राय टू सॉल्व इट. सेम लॉजिक आहे. ह्याच्यामध्ये 1 × 2 हा नंबर आहे. यात कसं लॉजिक वापरलंय? 2 × 3. यात कसं लॉजिक आहे? हा नंबरमध्ये वापरलेलं लॉजिक 3 × 4 20. हा नंबर कसा फॉर्म झालाय? 4 × 5, 5 × 6, 6 × 7. आला आपला आन्सर 6 × 7. दिस इज आवर आन्सर. Kindly take the screenshot of it. Okay. नेक्स्ट टाइप आहे पूर्णांक युक्त अपूर्ण संख्येची बेरीज. ओके. सो यात आपल्याला पहिला क्वेश्चन असा आहे, 6 1/2 अधिक 5 1/6 अधिक 3 1/3. अशी जर का उदाहरणं आली तर आपल्याला एक ट्रिक यूज करायची. ती म्हणजे 6 अधिक 5 अधिक 3 हे एकी बाजूला बेरीज परफॉर्म करायची. दुसऱ्या बाजूला आपल्याला 1/2 अधिक 1/6 अधिक 1/3 यांची बेरीज परफॉर्म करायची. सो आपण त्यांना सेग्रेट केलेलं आहे अशा नोटेशननी, आणि या डॅश वाल्यानी नॉर्मल इंटिजर्स वाले नंबर. सो आपण परफॉर्म करूया इन सोल्युशन. कसं असेल? 6 अधिक 5 अधिक 3 एका कंसात अधिक 1/2 अधिक 1/6 अधिक 1/3. बरोबर? नीट समजून बघा. इथे किती आली बेरीज? 14. आता यामध्ये आपण बघतोय की लस किती येणार? तर 6. सो आपल्याला 6 या छेदस्थानी आपल्याला काही करायला गरज नाही. पण इथे जर का आपल्याला 6 बनवायचे असतील तर तीच व्हॅल्यू आपल्याला न्यूमरेटर मध्ये पण मल्टिप्लाय करायला लागेल इन ऑर्डर टू मेक द स्टेबल फ्रॅक्शन. आणि तसंच आपल्याला 3 ला 6 आणायचे असतील तर किती येणार? एलसीएम आपला 6 आलाय.
सो 3ला जर का 6 आणायचे असतील तर 3 गुणिले 2 तर 6. सो तेच गुणिले आपण 2 जे डिनॉमिनेटर मध्ये केलं तेच आपल्याला न्यूमरेटर मध्ये पण करावं लागेल. सो ह्यानी कितीनी येणार आपल्याला इंटू 3नी आणि इंटू 2नी. सो 3 अधिक 1 अधिक 2 छेदास्थानी काय येणार 6 बरोबर. सो 14 अधिक 3 1 2 किती येणार 6. 6 कशाच्या वर्ग टेबल मध्ये येतात 6 एके 6 6 एके 6. सो 14 अधिक 1 आपलं उत्तर आलेलं आहे 15. नीट बघा समजते का तुम्हाला. स्क्रीनशॉट घ्यायचा वाटला तर, डाऊट असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाका. आपण दुसऱ्या उदाहरणावर जाऊया. दुसरं उदाहरण आहे आपलं 7 1/5 अधिक 9 1/4 अधिक 12 2/3 किती. सो 7 9 12 ठरल्याप्रमाणे एका कंसात 7 अधिक 9 अधिक 12 अधिक 1/5 अधिक 1/4 अधिक 2/3 हे एका कंसात 1/5 अधिक 1/4 अधिक 2/3. ओके. त्यानंतर 7 9 12 28 अधिक 5 4 3 लस किती येते 60. सो LCM इज इक्वल टू 60 बरोबर. सो आता 5 किती गुणिले केले तर 60 येतात, तर 5 12 गुणिले 5 केल्यावर तर 60 येतात. तर तेच आपल्या न्यूमरेटर मध्ये 4 किती जा 60, सो 4 15 जा 60. सो 15 न्यूमरेटर मध्ये 3 किती जा 60, 3 20 जा 60. सो 20 इंटू 2 40. सो इथे किती येणार आपल्या वरती 12 अधिक 15 अधिक 40 छेदास्थानी येणार आपली जी LCM आली आहे 60. ओके. सो 28 प्लस ही किती येते 67 डिवाइड बाय 60. आता आपल्याला अशा फॉर्मॅटमध्ये आन्सर लिहिलं तर मार्क अजिबात मिळणार नाही, ना की आपल्याला असा फॉर्मॅटचा ऑप्शन अवेलेबल असेल, कारण का आपल्याला सिम्प्लिफाय करायचंय जितकं होईल तितकं शक्य तितकं. सो 28 60 मिक्स फ्रॅक्शन बनवायला लागेल. 60 एके 60 बरोबर अधिक 7 67 झाले. सो हा जो नंबर आहे 1 आणि 28 एक्स्ट्रा, सो त्यांचं ॲडिशन परफॉर्म करा. 29 7 छेदास्थानी 60 29 7 29 इंटीजर 7/60.
समजते तुम्हाला? अजून एक उदाहरण करूया म्हणजे आपलं कॉन्फिडन्स वाढेल. स्क्रीनशॉट घेत चला. ओके, सो आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे 8 1/9 अधिक 7 4/5 अधिक 13 2/6. सो ॲज युजल प्रमाणे 8 7 13 यांना एका कंसात घेऊन त्यांची बेरीज करायची. 8 अधिक 7 अधिक 13 अधिक ब्रॅकेटमध्ये 1/9 अधिक 4/5 अधिक 2/7. बरोबर. यांची बेरीज किती येते? यांची बेरीज येते 28. बरोबर. आता यांची लस किती येते? दॅट इज LCM. तो आहे 315. आता ह्यानी किती मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला 35 आलं पाहिजे? तर दॅट इज इक्वल टू 35 × 9 गिव्स मी 315. सो अशाच प्रमाणे या नंबरचं पण आपण परफॉर्म करत जायचं. जर तुम्हाला कळलेलं आहे त्याप्रमाणे मी लिहित जातो आहे. 35 नंतर 252 315. ओके. सो 28 अधिक 377 अपॉन 315. बरोबर. आता ठरल्याप्रमाणे आपल्याला असं फॉर्मॅटमध्ये उत्तर लिहिता येणार नाही बिकॉज इट्स इनव्हॅलिड स्टेप. भले उत्तर इथपर्यंत बरोबर असो पण इथपर्यंत दिलं तर ऑप्शनमध्ये सापडणार नाही. सो त्याचप्रमाणे 28 अधिक 315 1 315 अधिक 62. सो आपला आन्सर आलेला आहे 28 + 1 दॅट इज इक्वल टू 29. इंटीजर 62/315. आय होप तुम्हाला कळतंय सगळं. काय डाऊट असेल तर चॅट बॉक्समध्ये प्लीज मेन्शन करा. आता आपल्या ॲडिशनमध्ये शॉर्टकट ट्रिक्स एवढ्या झालेल्या आहेत. आता आपण गुणाकार म्हणजेच मल्टिप्लिकेशनमध्ये जाणून घेऊया की कसल्या प्रकारच्या ट्रिक्स आपण यूज करू. पटकन गुणाकारवाल्या संख्या पटापट काढू शकतो जेणेकरून आपलं उत्तर लवकर लवकर येईल आणि शॉर्टकट ट्रिक्स वापरून. ओके.
त्याचा स्क्रीनशॉट घ्या. आपण जाऊया आता मल्टिप्लिकेशनच्या याच्यामध्ये. Product of a number whose unit digit is same, and sum of tens digit is 10. म्हणजे त्यांना म्हणायचं आहे की युनिट डिजिट सेम असला पाहिजे आणि जी टेन्स व्हॅल्यू आहे दोन प्रोडक्ट मधली त्यांचं ऍडिशन करून 10 आलं पाहिजे. एक सॅम्पल तुम्हाला दाखवतो. जसं की 47 इंटू 67, बरोबर. आता यामध्ये युनिट डिजिट सेम आहे, ही स्टेटमेंट व्हॅलिड झाली, बरोबर. आता 10 डिजिट काय सांगितलंय, सम ऑफ 10 डिजिट इज 10. सो यांचं जर का ऍडिशन केलं तर आन्सर किती येते, 10 येते. सो आता आपण ही ट्रिक वापरू शकतो. समजा असे पेअरचे नंबर आले तर आपल्याला चेकिंग फक्त एकच करायचे की युनिट डिजिट सेम आहेत, 10 डिजिट चे ऍडिशन होऊन किती येते, आन्सर 10. सो आन्सर आपलं येणार, पहिलं काय करणार आपण, 4 इंटू 6 प्लस 7 हे एका ह्याच्यामध्ये, बरोबर. दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, 7चा स्क्वेअर, बरोबर. बघा आता आपण पार्टिशन मध्ये आन्सर काढणार, 1 1 आणि मग फायनल आन्सर काढणार. 7चा वर्ग किती, दॅट इज स्क्वेअर इज इक्वल टू 49. 4 6 जा किती, 24. 24 प्लस 7 31. सो आता आपल्याकडे हे आणि हे यांना दोघांना जर का एकत्र आणलं तर आपला आन्सर येते 3149 फॉर 47 इंटू 67. बघा समजते का तुम्हाला. Kindly go on taking of the screenshot of this so that it will be better for the reference point of view. अजून एक उदाहरण करूया आपण.
नेक्स्ट क्वेश्चन इज 28 into 88 बरोबर. सो 28 into 88 चेकिंग काय युनिट डिजिट सेम आहे, त्यांचं ऍडिशन केल्यावर किती येते 10 येते बरोबर. तर तेच जे आपण आधीच्या याच्यामध्ये उदाहरणात केलं 8 into 8 म्हणजे 8 स्क्वेअर आपल्याला घ्यायचं आहे 64, त्याच्यानं 2 into 8 बरोबर प्लस 8 किती आलं आपल्या इकडे, इथे आलं 64, इथे किती आलं 2 8 जा 16, 16 प्लस 8 दॅट इज इक्वल टू 24. हे आपल्याला सगळं डोक्यात करायचं आहे बरोबर. आणि मग नंतर अजिबात पेपर वर्क वर करत बसायचं नाही, मग त्याने एकत्र आणायचं. झालं आपलं आन्सर 2464. (28 into 88). This is your final answer. बघा समजते का, तुम्हाला काही प्रॉब्लेम पण देतो सॉल्व करण्यासाठी, म्हणजे तुम्हाला एक विश्वास येईल की आपण पण हे सॉल्व करू शकतो का. घेतला का स्क्रीनशॉट. (46 into 76) बरोबर. नंतर 84 into 24 बरोबर. 63 into 43, 39 into 79. सो ह्याची आन्सर तुम्ही मला व्हॉट्सॲपवर पाठवा किंवा चॅट बॉक्समध्ये टाका. हा तुमच्यासाठी होमवर्क असेल. तुम्हाला साईडमध्ये आन्सर पण देऊन ठेवतो, म्हणजे रेफरन्स की तुमचं कुठे चुकलं कुठे बरोबर आहे. हे रेफरन्ससाठी तुमचे, पण तरी पण ही न बघता तुम्ही सॉल्व करून दाखवायचं आहे. सो कसं वाटलं तुम्हाला, ह्याचा फीडबॅक पण द्या. जास्त फास्ट आहे, स्लो आहे, व्हॉइस क्लिअरिटी, बाकी सेशन कसं वाटलं याबद्दल देखील बोला. अशाच नवीन ट्रिक्स आपण घेऊन येऊया याच पेजवर. आणि मिशन ऑफ बँक हे आपण हे मिशन आपण क्रॅक करायचं, पूर्ण विश्वास ठेवून मेहनत केली पाहिजे. आणि जितकी तुम्ही प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व करा, प्रॅक्टिस शीट, तेवढी तुमची मेहनत होईल. स्टे होम, स्टे सेफ.
Thank you very much.